नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। गाळमुक्त धरण योजनेत लाखोंच्या गैरव्यवहाराचा आरोप। चौकशी होईपर्यंत बिल रोखा, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा। बनावट कागदपत्रे तयार करून लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न। परंडा तालुक्यातील प्रकार उघड। सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी। तालुक्यात खळबळ। जिल्हाधिकारी व पाटबंधारे कार्यालयाकडे तक्रार दाखल। तळ्यातला जे गाळ काढला होता तो बोगस काढलेला आहे। कोणत्याही म्हणजे शेतकऱ्याला विश्वासात न घेता गाळाचं ते अफराटफर केलेलं आहे त्यांनी। त्याचं बिल आहे 28 लाख रुपये। पण चौकशी होऊन ज्यांनी अफराटफर केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील साकत येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेत गाळ न काढता बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न सुरू असून सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावा। जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत बिल अदा करू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। परंडा तालुक्यातील साकत बुद्रुक येथील तुषार फरतडे व निखिल मच्छिंद्र जाधव यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे गुरुवार दिनांक 19 जून रोजी परंडा तहसीलदार मार्फत निवेदन दिलं आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी व पाटबंधारे परंडा कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की साकत बुद्रुक येथील साकत प्रकल्पातून सन 2024 व 2025 मध्ये गाळ काढण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात गाळ उपसा न करताच बनावट कागदपत्रे, खोट्या नोंदी आणि कागदोपत्री कामे दाखवून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तक्रारदारांनी प्रशासनाकडे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। योजनेचे लाभार्थी शेतकरी कोण आहेत, त्यांच्या शेतात प्रत्यक्ष गाळ टाकण्यात आला आहे का, किती ब्रास गाळ काढण्यात आल्याची नोंद आहे, तो गाळ नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला याची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच जिओ टॅग फोटो, GPS नोंदी आणि इतर पुरावे तपासून लाभार्थी शेतकऱ्यांचे जबाब नोंदवावेत असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निपक्ष चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व संबंधित व्यक्तींवर भ्रष्टाचार, शासकीय निधी अपहार आणि फसवणुकीचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारास कोणतेही बिल अदा करू नये अशी मागणी करत प्रशासनानं तात्काळ कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे। गाळमुक्त धरण योजनेत प्रत्यक्ष गाळ काढला की कागदोपत्रीच गाळ लाखोंचा खेळ झाला असा सवाल उपस्थित होत असून या गंभीर आरोपांमुळे परंडा तालुक्यात खळबळ उडाली आहे। आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।